हॅलो स्टुडंट्स, तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन आपण स्टडी करत होतो. तर थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळं हा दुसरा व्हिडिओ मी आता तयार केलेला आहे. सो इन फर्स्ट टुडेज व्हिडिओ वी स्टडीड अप टू द फर्स्ट स्टेप to balance the redox reaction by using the oxidation number method. तर पहिल्या व्हिडिओमध्ये ऑक्सिडेशन नंबर मेथड वापरून रेडॉक्स रिॲक्शन कशी बॅलन्स केली जाते याचा अभ्यास आपण करत होतो. तर स्टेप फर्स्ट आपण तिथं अभ्यास केले आहे. तर स्टेप फर्स्टमध्ये ज्या रेडॉक्स रिॲक्शनचं बॅलन्स करायचं आहे अशी अनबॅलन्स्ड इक्वेशन सुरुवातीला रिप्रेझेंट करायची. देन बॅलन्स द इक्वेशन फॉर ऑल ॲटम्स इन द रिॲक्शन एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. रिॲक्शनमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या व्यतिरिक्त जे काय ॲटम्स आहेत त्या ॲटमचं सुरुवातीला बॅलन्सिंग करायचं. त्यानंतर आयडेंटिफाय दोज ॲटम्स हुज ऑक्सिडेशन नंबर चेंजेस अँड बाय हाऊ मच. तर ह्या रिॲक्शनमध्ये कुठल्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर चेंज व्हायला लागला आणि तो कितीने व्हायला लागलेला आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं. त्यानंतर ड्रॉ अ ब्रॅकेट टू कनेक्ट ॲटम्स ऑफ द एलिमेंट्स दॅट चेंजेस ऑक्सिडेशन नंबर. तर रिॲक्टंट आणि प्रॉडक्टमध्ये जे काय ॲटम्स असतात आणि ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर चेंज व्हायला लागलेला आहे तिथं आपल्याला ब्रॅकेट रिप्रेझेंट करायचं आहे. ड्रॉ ब्रॅकेट टू कनेक्ट ॲटम्स ऑफ द एलिमेंट दॅट चेंजेस ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे ज्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर चेंज होत आहे तो आपल्याला ब्रॅकेटनं दर्शवायचा आहे. ब्रॅकेट रिप्रेझेंट करून तो दाखवायचा आहे. त्यानंतर आपण आता सेकंड रूल स्टडी करूया. सेकंड स्टेप, शो अन इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ॲटम ऑफ ऑक्सिडाइज स्पेसीज and hence the net increase in oxidation number. Net increase in oxidation number. बा सेकंड स्टेप कसे, शो an increase in oxidation number per atom of oxidized species. तर इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर दाखवायचा आणि त्याच्यामुळं आपल्याला काय दाखवता येईल, नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आपल्याला दाखवता येईल. अशाच पद्धतीनं सिमिलरली शो डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ॲटम ऑफ रिड्युस्ड स्पेसीज. ज्या स्पेसीजचं रिडक्शन व्हायला लागलेलं आहे त्यांचा डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर सुद्धा दाखवायचा. अँड हेन्स, मग अशामुळं आपल्याला काय दाखवता येईल, हेन्स the net decrease in oxidation number. म्हणजे आपण सेकंड स्टेप फॉलो केला तर आपल्याला नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आपल्याला दाखवता येईल. सो here determine the factors which will make total increase and total decrease. Determine factor which will make total increase and decrease, total increase and total decrease. That is by using brackets. See once again, listen once again. Determine the factors which will make total increase and decrease, total increase and decrease equal. Total increase आणि decrease जो आहे तो equal शोधण्यासाठी फॅक्टर डिटरमाइन करायचा आहे. Insert the coefficient आणि मग नंतर जे काही कोएफिशियंट आहेत
ते कोएफिशियंट इन्सर्ट करायचे. इन्सर्ट कोएफिशियंट इंटू इक्वेशन. जे आपण लिहित असतो ट्वाइस ऑफ H2 थ्राइस ऑफ O2, तर ते कोएफिशियंट आपल्याला तिथे दाखवायचे. त्यानंतर नेक्स्ट रूल आपण स्टडी करूया. नेक्स्ट स्टेप स्टडी करूया. स्टेप 3. सो बॅलन्स ऑक्सिजन ॲटम इन बोथ साइड्स. मगाशीच्या स्टेपमध्ये मात्र पहिल्या स्टेपमध्ये सुरुवातीला हायड्रोजन किंवा ऑक्सिजन व्यतिरिक्त ॲटमचं बॅलन्सिंग आपण करायचं होतं किंवा ते करायचं आहे सुरुवातीला. ते केल्यानंतर आता ऑक्सिजनचं बॅलन्सिंग कसं करायचं ते ह्या स्टेपमध्ये आपण अभ्यासूया. सो बॅलन्स ऑक्सिजन ॲटम ऑन बोथ साइड्स. आपल्या पुस्तकामध्ये बोथ साइड हा वर्ड वापरलेला नाही, परंतु तो महत्त्वाचा आहे. जे रिॲक्टंट साइड आणि प्रॉडक्ट साइड कुठल्या का बाजूला असेल. सो बॅलन्स ऑक्सिजन ॲटम ऑन बोथ साइड्स बाय ॲडिंग H2O molecules. By adding H2O molecules. By adding H2O molecules to or to the side deficient in oxygen. To the side deficient in ऑक्सिजन. बघा याचा रूलचा अभ्यास करूया आपण. तर आपल्याला ऑक्सिजन बॅलन्स करत असताना, दोन्ही बाजूला ऑक्सिजन बॅलन्स करत असताना, ज्या बाजूला ऑक्सिजनची संख्या कमी आहे त्या बाजूला आपल्याला काय ॲड करायचं आहे, H2O मॉलिक्यूल ॲड करायचा. टू द साइड डेफिशियंट इन ऑक्सिजन, ज्या बाजूला ऑक्सिजन डेफिशियंट आहेत किंवा कमी आहेत तिकडे तेवढ्या संख्येनं काय ॲड करायचं आपल्याला, H2O मॉलिक्यूल. आता त्याच्यानंतर हायड्रोजनचं बॅलन्सिंग. तर हायड्रोजनचं बॅलन्सिंग करत असताना बॅलन्स हायड्रोजन ॲटम ऑन बोथ साइड्स. परत पुस्तकामध्ये बोथ साइड हा वर्ड नाही, आपण घेऊया बोथ साइड. तर दोन्ही बाजूला हायड्रोजन ॲटम बॅलन्स करा. कसा बॅलन्स करा, बाय ॲडिंग H प्लस टू द साइड, H प्लस टू द साइड deficient in hydrogen atom. बघा इकडे लक्ष द्या. तर हायड्रोजन बॅलन्स करत असताना हायड्रोजन ॲटम बोथ साईडला, रिॲक्टंट साईडला किंवा प्रॉडक्ट साईडला, बोथ साईड म्हणजे रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट साईडला. तर हायड्रोजन ॲटम बोथ साईडला बॅलन्सिंग करत असताना काय करायचं आहे, तर ज्या बाजूला हायड्रोजनची संख्या कमी आहे तिकडं काय ॲड करायचं आहे, H प्लस. म्हणजे जिकडं हायड्रोजनची संख्या कमी आहे त्या बाजूला तेवढ्या संख्येनं H प्लस ॲड करायची. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे, इफ रिॲक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम फॉलोइंग स्टेप्स आर इन्व्हॉल्व्ड. आपल्याला जे रेडॉक्स रिॲक्शन दिलेली आहे किंवा ज्या रेडॉक्स रिॲक्शनचं बॅलन्सिंग करायचं आहे ती रेडॉक्स रिॲक्शन जर समजा बेसिक मीडियममध्ये व्हायला लागल्या किंवा बेसच्या प्रेझेन्समध्ये ती रिॲक्शन होत असेल तर आता खाली दिलेल्या स्टेप्सचा आपल्याला वापर करायचा आहे. म्हणजे बेसिक मीडियममध्ये रिॲक्शन असेल तर त्यातली पहिली स्टेप आहे, ॲड OH मायनस आयॉन इक्वल टू नंबर ऑफ H प्लस. नंबर ऑफ H plus on both sides of equation किंवा to both sides of equation. शॉर्ट मध्ये तो इक्वेशन मी. तर रिॲक्शन बेसिक मीडियम मध्ये असेल तर पहिल्यांदा काय करायचं बघा आपल्याला, ॲड OH मायनस आयॉन इक्वल टू नंबर ऑफ H प्लस. H प्लस आयॉनची जेवढी संख्या आहे तेवढ्याच संख्येनं काय ॲड करायचे, OH मायनस आयॉन ॲड करायचे ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन. म्हणजे रिॲक्टंट साईडला H प्लस किती आहेत बघा तेवढे OH मायनस ॲड करा, किंवा प्रॉडक्ट साईडला H प्लस आयॉनची संख्या बघा तेवढे OH मायनस आयॉन प्रॉडक्ट साईडला ॲड करा.
त्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरी स्टेप आहे H+ and OH- ion on same side of reaction are combined to give. तर रिॲक्शनच्या सेम साइडला H+ आणि OH- ion H+ आणि OH- ion यांचं कॉम्बिनेशन करायचं आहे टू गिव्ह H2O मॉलिक्यूल. टू गिव्ह H2O मॉलिक्यूल म्हणजे रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट साईडला जे H+ आणि OH- आयन आहे त्यांचं कॉम्बिनेशन करायचं आणि ते कॉम्बिनेशन कशाच्या फॉर्ममध्ये करायचं आहे H2O मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये. त्यानंतर रिॲक्शन बेसिक मीडियम मध्ये असेल तर आणखीन एक स्टेप आहे, ती स्टेप आहे बघा कॅन्सल एनी नंबर ऑफ मॉलिक्यूल विच अपीयर्स ऑन. कॅन्सल एनी नंबर ऑफ मॉलिक्यूल which appears on both sides of equation. On both sides of equation. Cancel any number of molecules on which appear on both sides of equation. जर लेफ्ट साइडला आणि राइट साइडला जर सारखेच मॉलिक्युल्स असतील तर त्याला काय करा कॅन्सल करा. फॉर एक्झाम्पल लेफ्ट साइडला 2 H2O मॉलिक्यूल आहेत आणि राइट साइडला पण 2 H2O मॉलिक्यूल असतील तर त्यांना कॅन्सल करायचं. किंवा राइट साइडला 2 H2O मॉलिक्यूल आणि लेफ्ट साइडला 3 H2O मॉलिक्यूल असेल तर एकच H2O मॉलिक्यूल राहील. अशा प्रकारे थर्ड स्टेप आपण इथं स्टडी केली. त्यानंतर स्टेप 4 काय व्हा तर लास्ट स्टेप चेक इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू. शॉर्ट मध्ये लिहिले मी इक्वेशन चेक करा कुणाच्या बाबतीमध्ये विथ रिस्पेक्ट टू म्हणजे च्या बाबतीमध्ये. चेक इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू बोथ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स अँड चार्जेस. तर जे इक्वेशन आहे ते इक्वेशन चेक करायचं विथ रिस्पेक्ट टू बोथ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच एलिमेंट आणि चार्जेस. हे चार्जेस वगैरे आहेत का नाही ते वगैरे इथं आपल्याला चेक करायचे आहेत. तर ह्या स्टेजला ॲट दिस स्टेज रिॲक्शन इज बॅलन्स्ड. तर एवढ्या सर्व स्टेप्स जर आपण फॉलो केल्या तर त्यावेळेस ते रिॲक्शन काय झाले असेल बॅलन्स झालेले असेल. आता एक नोट आहे, नोट काय बा फॉर ॲसिडिक मीडियम 4 स्टेप इज ओमिटेड. आता एखादी रिॲक्शन जर ॲसिडिक मीडियममध्ये होईल किंवा ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये होत असेल तर याच्यामध्ये जी काही 34 स्टेप्स आहेत ती 34 स्टेप काय करायची ओमिट करून टाकायची, वगळून टाकायची. कारण रिॲक्शन जर बेसिक मीडियममध्ये असेल तर ही स्टेप आणि रिॲक्शन जर बेसिक मीडियमच्या ऐवजी जर रिॲक्शन जर ॲसिडिक मीडियममध्ये जर असेल तर आपल्याला ही 4 नंबरची स्टेप करायची नाही. तर अशा प्रकारे ह्या ज्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत ह्या स्टेपचा वापर करून आपण रेडॉक्स रिॲक्शनचं बॅलन्सिंग आपण करू शकतो. सो हिअर वी फिनिश्ड द फर्स्ट मेथड टू balance the redox reaction, and that first method was oxidation number method. So after studying all these steps, in next video we will study how redox reactions are balanced by using the oxidation number. So today we will stop here. Thank you.